साडेसाती म्हणजे नेमकं काय असतं आणि साडेसातीमध्ये होतं काय? 9 अंक हा मंगळाशी संबंधित आहे. प्रत्येक व्यक्तीला मंगळ म्हटलं की थोडंसं लगेच नजरेत भरतो. बरोबर. दुसरा एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे लग्न ठरत नाहीये. थोडंसं गुंतवणूकदारांनी जरा जपूनच गुंतवणूक करावी. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना वगैरे येतील. आरोग्याच्या तक्रारी म्हणजे हृदयाचे विकार, छातीत दुखणं बापरे! ओके. असं थोडंसं दाखवतंय मेपर्यंत. आणि जे प्रेमी युगुल असतील त्यांचे पण विवाह वगैरे जमतील किंवा त्यांचे जे क्लॅशेस असतील ते पण मिटतील. पण पॅचअप करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे, की एक पुस्तक आपण दुसऱ्यांदा वाचायला घेतलं तरी पुस्तकाचा शेवट बदलत नाही. कन्या राशीच्या व्यक्तींना या वर्षामध्ये दागदागिने खरेदी करण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे जून नंतर थोडेसे यांचे पण पैसे वगैरे मोठी रक्कम अडकण्याची शक्यता आहे. यांनी भावनेपोटी कोणालाही मोठी रक्कम देऊ नये. मंडळी नमस्कार. माणसकरी टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नवीन वर्ष आता सुरू होईल, जुनं वर्ष संपत आलं आणि त्याच वेळी नवीन वर्षात गोष्टी कशा असतील याचा अंदाज घेणारा ज्योतिषशास्त्राचा एक पॉडकास्ट, प्रेडिक्शन करणारा पॉडकास्ट आपण ज्योतिष विशारद ज्यांचा आपण आधीच्या वर्षी सुद्धा पॉडकास्ट केलेला होता, ज्यामध्ये त्यांनी प्रेडिक्शन केलेलं होतं की यंदाच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये बीजेपीला एक हाती सत्ता मिळेल आणि ती जवळपास एक हाती सत्ता मिळालेली आहे. त्यांचं प्रेडिक्शन खरं ठरलेलं होतं. म्हणून पुन्हा एकदा ज्योतिष विशारद अनामिका मालपुरे मॅडम आपल्यासोबत 2025 वर्ष कसं असेल ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने याबद्दल डिस्कशन करण्यासाठी आलेले आहेत. तर मॅडम तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार मॅडम. धन्यवाद. येस, कशा आहात मॅडम तुम्ही? खूप मस्त, छान. ओके. पहिल्यांदा मॅडम खूप खूप अभिनंदन की तुम्ही इतक्या व्यवस्थित पद्धतीनं प्रेडिक्ट केलेलं होतं की यावर्षी सोन्याचे दर वाढतील तर सोनं अगदी 80,000च्या आसपास जाऊन परत फिरलं. बीजेपीची सत्ता येईल तुम्ही म्हणाला होता आणि बीजेपीची सत्ता आलेली आहे. तर आता पुन्हा एकदा आपण त्याच अनुषंगाने भेटलेलो आहोत की यंदा जे नवीन वर्ष आता सुरू होते 2025 ते वर्ष कसं असेल याच्यासाठी. तर काय वाटतं तुम्हाला कसं असेल हे वर्ष? हे 2025 हे जे वर्ष आहे, तर ह्या 2025 या इयरची बेरीजच 9 अंक येतो. बरोबर. 9 अंक हा मंगळासंबंधित आहे. अंकशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर. 9 अंक हा मंगळाशी संबंधित आहे. मंगळ हा नजरेत भरणारा ग्रह आहे. प्रत्येक व्यक्तीला मंगळ म्हटलं की थोडंसं लगेच नजरेत भरतो. बरोबर. असा जो सनसनाटी आणि असा जो महत्वाकांक्षी जिद्दी मंगळ आहे, तसं हे जे वर्ष आहे, तर ह्या वर्षामध्ये इंडियाला पण हे वर्ष चांगलं आहे. महाराष्ट्राला हे वर्ष चांगलं आहे ओव्हरऑल. तर इंडियाचा जर विचार केला तर इंडियाच्या स्पेलिंगची बेरीज जी आहे ती 12 येते आणि ते 2 आणि 1 3 येतो अंक आणि महाराष्ट्राची बेरीज येते ते 29 येते. ओके. तर त्याचं 2 बेरीज येते. 29 9 प्लस 2 बरोबर. 11 म्हणजे 2 येतो. तर हे जे आहे 9 आणि 9 या अंकाला 2 आणि 3 हे जे आहे हे अट्रॅक्शन नंबर आहेत. त्यामुळे मंगळ हा त्यांना त्रास देणार नाही. ओके. आणि जरी असे थोडेसे विघ्नसंतुष्ट लोकांमुळे किंवा अशा काही त्रासदायक लोकांमुळे जरी थोडे असंतोष वगैरे जरी आपल्या इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये झाला, तरी त्याला प्रतिकार करणारे जे ग्रह आहेत किंवा प्रतिकार करणाऱ्या व्यक्ती आहेत, त्या पण याच्यामध्ये जे नेतृत्व करणाऱ्या आहेत, त्या 9 अंकाखाली आणि 4 अंकाखाली असलेल्या अशा आहेत. त्यामुळे आणि 8 अंकाशी संबंधित पण आहेत. त्यामुळे अशा व्यक्ती त्याला टक्कर देऊ शकतात. नवीन-नवीन ह्याला असं उदाहरण म्हटलं म्हणजे आपले जे एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांची 9/2/64 अशी जन्मतारीख आहे. ओके. तर 9 ह्या अंकाचं वैशिष्ट्य असं आहे, तो आपल्याबरोबर इतरांना पुढे घेऊन जाणारा आहे. प्रगतीच्या सगळ्यांना सामावून घेणारा असा आहे आणि त्यामुळे ते एकटे प्रगती करत नाही, तर सगळ्यांची मिळून प्रगती होते. त्यामुळे त्यांचं पण साथ आहे. अजितजी पवार आहेत, त्यांचं 22 आहे, म्हणजे 4 अंक आहे. देवेंद्रजी आहेत, त्यांचं पण 22 आहे, 4 अंक आहे. ते पण हर्षलच्या प्रभावाखाली येतं. तर हे जे आहे हे त्याला टक्कर देणारे आहेत, जे कोणी असे असंतोष पसरवणारे आहेत. खूप हुशारी आणि कौशल्य अशा व्यक्तींकडे असतं. कोणाला कशा पद्धतीने हँडल करायचं हे त्यांच्याकडे कौशल्य असल्यामुळे ते ह्याला नक्कीच नेस्तनाबूत करू शकतील. आणि मला असं वाटतं की हे वर्ष खूप चांगलं आणि फायद्याचं राहील. महत्वाचं म्हणजे पाऊस वगैरे जे आहे याच्यामध्ये, तर तो
मेच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये वळिवाचा पाऊस खूप पडणार आहे. ओके. त्यानंतर 8 जून नंतर पावसाला सुरुवात होईल. मान्सून. हा. आणि जुलैच्या अखेर नद्यांना पाणी जास्त पूर येण्याची शक्यता आहे. तर ज्या भागात वारंवार पूर येतात तर अशासाठी आपलं प्रशासन सोयी करेल असं वाटतंय. थोडस यंत्रणा वगैरे कार्यक्षम राहतील. नवीन नवीन शोध लागतील, संशोधन येतील आणि मार्च महिन्यामध्ये कायदा येईल. नवीन कायदा येणार आहे मार्च महिन्यामध्ये की ज्यामुळे समानतेचं लोकांना त्याचा उपयोग होईल. समान नागरी कायदा म्हणतो तशा पद्धतीचं तसाच कायदा वाटतो, तोच कायदा आहे असं वाटतंय. समान नागरी कायदा येईल. त्यामुळे थोडेसे असंतोष वगैरे काही जणांमध्ये राहतील, परंतु त्यांना पण त्याचे ज्यांच्या मनात असंतोष आहे त्यांनी नीट विचार केला तर त्यांनाही पटेल की हे समान नागरी कायदा जो आहे हा उपयोगी आणि चांगला आहे. त्यानंतर आपल्या इंडियामध्ये आपले याचे सोन्याचे भाव स्थिर पण राहतील. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये सोन्याचे भाव स्थिर राहतील. ओके. शेतकरी लोकांना त्याचा फायदा होईल. ओके. म्हणजे शेतकरी लोकांना त्यांच्या शेतमालाला चांगला भाव येईल. कांदे, आले, लसूण याला पण भाव वाढेल. आलं, लसूण वगैरे आणि कांदा याची निर्यात वाढेल. परकीय लोकांना त्याचा फायदा पण होईल. म्हणजे परकीयांकडून परचेस केल्यामुळे शेतकरी लोक खुश राहतील. एप्रिल, मे आणि जून या महिन्यामध्ये शेअर्समध्ये थोडीशी मंदी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडस गुंतवणूकदारांनी जरा जपूनच गुंतवणूक करावी. ओके. अजून एप्रिल, मे आणि जून या कालावधीमध्ये थोडेसे याचे सोन्याचे भाव वगैरे स्थिर राहतील. आणि अजून तसा विचार केला तर परकीय लोकांकडे जे काही ज्ञान आहे ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी आपले जे इंडियातले जे हुशार असे जे लोक आहेत तर ते लोक परकीय देशातले जे काही ज्ञान आहे ते आत्मसात करून आणि आपल्या इंडियासाठी त्याचा उपयोग करण्याची शक्यता आहे आणि त्याला आपलं प्रशासन प्रोत्साहन पण देईल. ओके. असं आहे, आपल्या याला उपयोग होईल. ते जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये लाल रंगाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या महाग होणार आहेत. लाल रंगाच्या वस्तू म्हणजे मिरची, टोमॅटो असे जे आहेत, मिरची वगैरे किंवा लाल कपडे असे जे आहेत तर त्याला भाव वाढ होण्याची शक्यता आहे. पिवळ्या वस्तू आहेत त्या पण महाग होणार. म्हणजे सोनं महाग होणार आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये सोनं महाग होणार आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीमध्ये पुन्हा खूप छान आणि सगळ्या दृष्टीने चांगलं आणि व्यवस्थित राहील. सगळीकडे शांतता, सुबत्ता आणि छान राहील. एकंदरीत हे वर्ष चांगलं आणि छानच राहणार आहे. ओके. भरभराटीचा आहे. ओके. आणि महाराष्ट्राच्या आणि भारताच्या दृष्टीने सुद्धा याच्यामध्ये आपल्याला चांगले दिवस येतील. हो, शेतकऱ्यांसाठी नवीन योजना वगैरे येतील. शेतकऱ्यांना जे काही आत्महत्येचे जे काही विचार डोक्यात येतात ते पण येणार नाही. आणि शेतकऱ्यांच्या ज्या मुलांची लग्न व्हायला प्रॉब्लेम येतात, शेतकरी मुलांची लग्न व्हायला लोक देत नाही मुली त्यांना, तेव्हा त्यांच्यासाठी सरकार काहीतरी नवीन योजना आणेल आणि त्यामुळे त्यांचे लग्न व्हायला मदत होईल. ओके. म्हणजे एकंदरीत चांगल्या गोष्टी 2025 मध्ये घडतायत असं आपल्याला दिसून येतंय यावर्षी. सो आपण ज्योतिषशास्त्राचा हा जो पॉडकास्ट आहे तो हा आपण इन जनरल पर्स्पेक्टिव्हने बघितला की ज्याच्यामध्ये भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गोष्टी कशा होतील. आता आपण व्यक्तिगत हे वर्ष कसं असणार आहे त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया आणि त्याच्यामध्ये राशीनुसार आपण चर्चा करूया की बाबा याच्यामध्ये ह्या राशीसाठी कसं वर्ष असेल. तर पहिल्यांदा मला विचारायचं, जी पहिली रास आहे मेष राशी, तर त्या राशीसाठी 2025 हे वर्ष कसं असणार आहे? मेष राशीचा स्वामी हा मंगळच आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना जानेवारी ते एप्रिल या कालावधीपर्यंतचा जो आहे हा चांगला जाणार आहे. ओके. आणि त्यांना 7.5 चालू होतीये 29 मार्च पासून मेष राशीच्या व्यक्तींना. त्यामुळे थोडस मार्च, एप्रिल नंतर थोडस त्यांना प्रॉब्लेम आहे. परंतु
थोडासा कालावधी आहे त्रासाचा, परंतु फायनान्शियली एप्रिल पर्यंत त्यांना चांगलं आहे. ओके. फायनान्शियल दृष्टीने विचार केला तर सर्व्हिसच्या दृष्टीने पण मुलांना म्हणजे जे काही युवक आहे सर्व्हिसच्या दृष्टीने त्यांना चांगले अनुभव येतील. त्यानंतर वैवाहिक दृष्टीने काही जणांचे व्यवहार लग्नासाठी जे लग्न जे रेंगाळलेली असतील ती पण त्यांची जमतील. ओके. आणि एप्रिल मे पर्यंत त्यांना थोडंसं चांगलंच आहे. आणि त्याच्यानंतरचा कालावधी म्हणजे सप्टेंबर पर्यंत थोडासा परत ह्यांना या राशीच्या लोकांना त्रास आहे. ओके. मेष राशीच्या व्यक्तींना त्रास आहे म्हणजे त्रास नेमकं? आहे म्हणजे कामं अडणं, ओके. कामं मार्गी न लागणं, ओके. परत थोडं फ्रस्ट्रेशन येणं. परंतु यांनी खचून न जाता जिद्दीने गणपतीची उपासना वगैरे केली तरी पण ह्यांना त्याचा फायदा चांगला होईल. आणि पुन्हा पुढचा कालावधी डिसेंबर पर्यंत 6 नोव्हेंबर ते डिसेंबर हा जो कालावधी आहे महिना, तो महिना पुन्हा यांना चांगला आहे. म्हणजे पहिल्यांदा वर्ष सुरुवात पण खूप चांगल्या पद्धतीनं होणार आहे आणि शेवट सुद्धा पण खूप चांगल्या पद्धतीनं होणार आहे. होणार आहे. मधला जो पॅच आहे थोडासा ह्याचा, तो तेवढं फक्त ऍडजस्ट करायला पाहिजे. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने, रिलेशनच्या दृष्टीने तिथं सगळ्या थोडासा. दृष्टीने ते ओके. चांगलं आहे. आणि जे प्रेमी आहेत त्यांना हे सक्सेसफुल देणारं वर्ष आहे. अच्छा. हो, त्यांचे प्रेमविवाह वगैरे होतील. क्या बात आहे. हो. आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की 29 मार्च पासून 7.5 या 7.5 राशीला लागतो. चालू हो. होणार आहे. तर काही प्रेक्षक नव्याने बघत असतील आपल्या हो, चॅनलला, हो. तर 7.5 म्हणजे नेमकं काय असतं आणि 7.5 मध्ये होतं काय? 7.5 म्हणजे शनी हा ज्या राशीमध्ये असतो त्याच्या पुढच्या आणि मागच्या अशा दोन्ही यांना 7.5 असते. आणि ज्या राशीत असतो त्या राशीला पण असते. आता मीन राशीत शनी आहे आता जाणार आहे 29 तारखेला, ओके. 29 मार्चला. तर तो मागचं जी रास आहे ती कुंभ रास आणि पुढची जी रास आहे ती मेष रास. या तिन्ही राशींना तो त्रास म्हणजे 7.5 असते. काहींना फायदा पण होतो. त्यांच्या पत्रिकेप्रमाणे ते बघायला पाहिजे असतं. तर शनी कुठल्या राशीत आहे, कशा आहे, शत्रू राशीत आहे, मित्र राशीत आहे, स्वराशीत आहे, उच्चीचं आहे, नीचीचं आहे, हे सगळं बघून आणि नंतर ठरवायला लागतं की हे 7.5 यांना कशी जाईल. ओके. ओके. असं असतं. 7.5 शक्यतो वाईटच घटना होतात 7.5 का? नाही, वाईट नाही होत, चांगलं पण होतं. काहींना सगळी 7.5 चांगली पण जाते. ओके. 2.5 अशी 3 विभागामध्ये असते. मग हम्म. काहींना पहिली 2.5 चांगली जातात, काहींना मधली जातात, काहींना शेवटची जातात, ओके. काहींना सगळी चांगली जाते. ओके. हा. ओके. काहींना 7.5 मध्ये उलट कामं पण होतात, नवीन कामं मिळतात, असं पण होतं. असं ओके. काही त्याच्यात घाबरण्याचं कारण नाही. शनीचं हा कर्माचा कारक आहे, मागे पॉडकास्ट येस, मध्ये येस, येस, सांगितलंय. येस, येस, येस. त्यामुळे आपण आपली कर्म चांगली करायची. ओके. ओके. चांगल्या कर्मावरती विश्वास ठेवायचा आपल्याला. ठेवायचा. आणि आपल्याला वृषभ राशीकडे जायचंय वृषभ राशी. की वृषभ राशीसाठी हे 2025 वर्ष कसं असणार आहे? वृषभ राशीचे जे आहे शुक्रावरती आहे. आणि ह्यामध्ये खूपच ह्या राशीत तसं ह्या राशीच्या लोकांना सगळंच वर्ष चांगलं जात आहे. क्या बात आहे. यांना काही प्रॉब्लेमच नाहीये. कारण विवाह वगैरे होतील, जमतील, फायनान्शियली वगैरे सगळे अडकलेले पैसे असतील ज्यांचे ते पण वसूल होतील. मनात नसलेले पैसे ज्यांचे अपेक्षा पण कधी केली नसेल अशांचे पैसे वसूल होतील या वर्षामध्ये. क्या बात आहे. इतकं चांगलं आहे. नंतर आरोग्याच्या दृष्टीने पण छान आहे. फक्त किरकोळ सर्दीचा वगैरे त्रास सोडला तर बाकीचं सगळं चांगलं आहे. फक्त सर्दी, घसा याचेच फक्त प्रॉब्लेम ह्या राशीच्या लोकांना येऊ शकतात. बाकी आर्थिक दृष्टीने वगैरे चांगलंच आहे. या ओके. वर्षात असं काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. आणि या लोकांसाठी लव जसं मगाशी आपण म्हणालो की आधीच्या राशीच्या लोकांना जानेवारी ते एप्रिल पर्यंतचा टाइम भारी होता भारी किंवा होता. नोव्हेंबर डिसेंबर हो. टाइम भारी होता. तसं वृषभ राशीच्या लोकांसाठी असा भारी टाइम पिरियड कोणता असणार आहे का? वृषभ राशीच्या लोकांना एप्रिल ते मे हा एक महिना जो आहे हा चांगलाच आहे. याच्यामध्ये बरेचसे पैसे हे होतील. त्यानंतर दिवाळीचा कालावधी जो आहे तो पण त्यांना चांगला जाईल. पण इन जनरलच या लोकांना हे हे वर्ष वर्षच सगळं खूप चांगलंच चांगलं आहे. जाणार आहे. हो. आणि यांच्या ज्या अडकलेल्या गोष्टी आहेत किंवा हे प्रेमामध्ये असतील तर ते त्यांनी यावर्षी सक्सेस लग्नाचा विचार करू लग्नाचा शकतात. विचार करू शकतात. ओके. 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 आणि त्याच्यानंतर मग मिथुन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष कसं असेल? मिथुन राशीच्या लोकांना मे महिन्यापर्यंत थोडासा त्रास आहे. त्रास म्हणण्यापेक्षा कामं मार्गी लागणार नाही मिथुन राशीच्या लोकांना. परंतु मे पासून पुढचा जो कालावधी आहे तो डिसेंबर पर्यंत हा
मे नंतर त्यांची सगळ्यांची लग्न वगैरे जमतील, ओके. लग्न होतील आणि कामं पण मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी मे पर्यंत राहतील त्यांच्या. मे नंतर आरोग्याच्या तक्रारी राहणार नाही. त्यांना आरोग्याच्या तक्रारी म्हणजे हृदयाचे विकार, छातीत दुखणं, बापरे. ओके. असं थोडंसं दाखवतंय मे पर्यंत. हम्म. नंतर मे नंतर मग एवढा प्रॉब्लेम नाही यायचा या राशीच्या लोकांना. ओके. म्हणजे यांच्यासाठी भारी वर्ष हे मे पासून सुरू होईल मे असं आपण पासून म्हणू सुरू शकतो. होतंय आणि ते ओके. चांगलंच आहे. सगळ्या दृष्टीनेच त्यांचे त्यांना जे काही सर्व्हिस करणारे आहेत त्यांना सर्व्हिस वगैरे पण चांगले जॉब वगैरे मिळू शकतील तरुणांना. आणि ह्या आणि लोकांचे रिलेशन्स कसे असतील म्हणजे त्यांना ह्याच्यामध्ये काही त्रास आहे का की इथं सगळं व्यवस्थित नाही, चालेल? मे पर्यंत त्रास आहे. मे पर्यंत थोडेसे जे काही नातेवाईक वगैरे असतील हम्म. त्यांचे पण वितुष्ट वगैरे येऊ शकतं. त्यामुळे यांनी मे पर्यंत नातेवाईकांचे वितुष्ट घेऊच नाही आणि शक्यतो जेवढं माइल्डली घेता येईल तेवढं घ्यावं. कारण मे नंतरचा कालावधी नातेवाईकांच्या बाबतीत सुधारणा नातेसंबंधामध्ये होईल आणि जे प्रेमी युगुल असतील त्यांचे पण विवाह वगैरे जमतील किंवा त्यांचे जे क्लॅशेस असतील ते पण मिटतील. ओके. त्यांचे जे ओके. काही भांडणं वगैरे असतील ते मिटतील आणि पुन्हा ते वैवाहिक दृष्टीने गैरसमज असतील ते मिटतील आणि वैवाहिक दृष्टीने ते विचार करतील. ओके. आता मॅडम मला ह्याच्यातून एक प्रश्न सुचला किंवा लक्षात आलं की ज्यावेळी आपण म्हणतो मे पासून यांचे चांगले दिवस चालू होतील हो. किंवा मगाशी आपण म्हणालो की एप्रिल पर्यंत चांगले दिवस असणार आहेत तर ते ॲक्युरेट 1 तारखेपासून 30 एप्रिल असं गृहीत धरायचं का त्याच्या मागं वेगळे काही कॅल्क्युलेशन्स 15 असतात? मे पासून आहे. अच्छा, हा, अच्छा. 15 मे पासूनचा पुढचा कालावधी हा चांगला जाणार आहे. ओके. हा. म्हणजे अशी पर्टिक्युलर आपण हो, त्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून सगळं पहिल्या चांगलं होईल असं तारखेपासून नाही गृहीत असं नाहीये. धरायचं. 15 मे पासून आहे चांगला वातावरण निर्मितीसाठी वातावरण. काही हो दिवस जाणार हो आहे. हो. ओके, ओके. याच्यानंतर चौथी रास जी आहे कर्क कर्क राशी. तर रास. या राशीच्या लोकांसाठी 2025 वर्ष कसं असणार आहे? 2025 हे वर्ष कर्क राशीच्या लोकांना, कर्क राशीचा स्वामी जो आहे तो चंद्र आहे. हं, हं. त्यामुळे हे लोक मुळातच शांत आणि सौम्यच असतात. कुटुंबवत्सल असतात. त्यांना काही फरक पडत नाही काही झालं तरी. हं, हं. त्यांना ॲडजस्टेबल असतात ते. त्यांना हे वर्ष चांगलंच आहे. फक्त मे पर्यंतचा कालावधी जो आहे एप्रिल मे पर्यंत तो त्यांना चांगला आहे आणि ओके. एप्रिल मे पासूनचा कालावधी तर सप्टेंबर पर्यंत यांना त्रास आहे. ओके. 9 सप्टेंबर पर्यंत ओके. आणि नंतर 9 सप्टेंबर पासून पुन्हा यांना चांगले दिवस येत आहेत. ओके. हा. ओके. आणि ज्यांचे काही व्यवहार हे असतील त्यांना थोडंसं लग्न जमण्याच्या बाबतीत थोडेसे अडथळे येऊ शकतात ते. फक्त अच्छा. मेच्या आत लग्न होतील त्यांची, परंतु मे नंतर त्यांची लग्न अडतील. त्यामुळे त्यांनी महत्त्वाचे निर्णय मेच्या आत शक्यतो घ्यावे. जास्त फार टाईमपास करू नये किंवा अ, थांबू नये जास्त निर्णय घेण्यात उशीर करू नये. हं, 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 हं. आणि त्यांचे काही-काहींना सर्व्हिसमध्ये वगैरे तरुणांना, युवकांना संधी चांगली येईल. काही-काही नवीन उद्योजक वगैरे असतील, ते नवीन व्यवसाय वगैरे करू शकतील, ओके. असं आहे. आणि यांचं आरोग्य कसं असेल या वर्षामध्ये? आरोग्य व्यवस्थित? आरोग्य छान आहे या राशीच्या लोकांचं. ओके. काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. आणि यांच्यासाठी फक्त मधला मे पासून सप्टेंबर पर्यंतचा सप्टेंबर जो पिरियड आहे तो थोडा काळजी घेण्याचा तेवढा आहे. काळजी घेण्यासारखा आहे. बाकीचं काही नाही एवढं टेन्शनचं कारण नाही. कारण हे लोकं खूप छान असतात. आनंदी आणि छानच असतात. एकंदरीत हे वर्ष चांगलं जाणार चांगलं आहे जाणार आहे. यांच्यासाठी हो, सुद्धा. हो. आणि हेल्थ वाईज आपण प्रॉब्लेम म्हटलं तर कोणते प्रॉब्लेम येऊ शकतील यांना? हेल्थ वाईज ह्यांना थोडं किडनीचा किंवा स्टोनचा त्रास होऊ शकतो. ओके. तर त्यांनी तेवढी काळजी घ्यायची. पाणी जास्त पिलं पाणी पाहिजे. जास्त पिलं पाहिजे. ओके, ओके. आणि याच्या पुढची जी रास आहे सिंह राशी. सिंहरास. हो. तर सिंह राशीच्या लोकांसाठी कसं असेल सिंह वर्ष? राशीच्या लोकांसाठी एप्रिलपर्यंत यांचे लग्न जमतील. ओके. हां. आणि त्यानंतर परत जून ते डिसेंबर हा कालावधी यांना चांगला आहे. पण मधला 1 महिना थोडासा मे महिना वगैरे मे, जून हा थोडासा जरा अ, मन थोडं डिप्रेस होण्याकडे कल असेल. ओके. परंतु त्यांनी थोडं मन खंबीर ठेवावं कारण 1 महिन्यातच लगेच ग्रहमान परत त्यांना साथ देतंय. त्यामुळे हं, त्यांनी हं, त्याचा हं. विचार करू नये. तरुणांचे विवाह जमतील, तरुण-तरुणींचे आणि अ, त्यांचं आरोग्य वगैरे पण चांगलं राहील. पाठीचे विकार थोडेसे दाखवतायत अशा ओके, लोकांना. ओके. पाठीला लागणं, पडणं असं थोडंसं दाखवतंय. तेवढं फक्त काळजी घ्यायची. बाकी ओव्हरऑल तर चांगलंच आहे.
आणि हे लोक समजा जॉब करत असतील, मुळात सिंहानं जॉब करणं हो ही ते गोष्ट पटत नाही, पण स्विच पटत करत नाही, असतील पण तर जॉब करत असतील तरी ते उच्च पदावरच असतात. ओके, जॉब ओके. करत असतील त्यांना इतरांवर अधिकार गाजवायला त्यांना आवडतं, त्यांचं ते रक्तात छंदच येते. रक्तातच असतं ते. अच्छा. त्यामुळे अशा व्यक्ती या त्यांच्या पत्रिकेतल्या ग्रहांप्रमाणे हे लक्षात येते. शक्यतो त्या अशा व्यक्ती ह्या उद्योग उद्योग उद्योगच करतात. व्यवसाय करतात. ओके. परंतु जरी मोठ्या पोस्टवर असतील तरी ते इतरांकडून छान काम करून घेऊ शकतात. तेवढं हं, हं. कौशल्य त्यांच्याकडे असतं. ओके. मुळात आता राशींबद्दल आपण बोलतोय आणि माझ्या परत एक गोष्ट लक्षात आली किंवा आठवली, की 2 प्रकारच्या राशी असतात ना, हो. एक जन्मरास आणि दुसरी लग्नरास. लग्नरास. हो. सो तो आपण आत्ता सांगतोय ते नेमकं कोणत्या राशीबद्दल सांगतोय ते सुद्धा जन्म आपण राशीबद्दल आहे हां. आणि लग्न रास पण जे असते त्यांना पण हे लागू पडतं. ओके, त्यांना पण ओके. हे होतंय पण फायदेशीर. जास्त मग कोणती म्हणजे जन्मरास बघतो जन्मरास आपण. जास्त आपण जन्मरास बघतो. जास्त ओके. बघतो. लग्न हो. राशीचं मग लग्न रास कशासाठी असतं? लग्न रास जी आहे ते त्यावेळेला कुठलं लग्न उदित होतं अच्छा. त्याच्यावरती लग्न रास ठरली जाते. परंतु जन्मरास जी आहे राशीचा संबंध मनाशी असतो. मन हं, हं. त्या मनाशी संबंधित असल्यामुळे ते सगळं ती रास ग्राह्य जास्त धरली जाते. ओके, ओके. मग असं आता होतं. परत मूळ मुद्द्याकडे घेऊयात हो. आपल्या आणि कन्या कन्या रास. राशीसाठी 2025 हे वर्ष कसं असेल? काय वाटतंय तुम्हाला? कन्या राशीच्या व्यक्तींना ह्या वर्षामध्ये दागदागिने खरेदी होण्याची शक्यता, खरेदी करण्याची शक्यता जास्त आहे. ओके. ह्या व्यक्ती शेअर्समध्ये वगैरे गुंतवणूक केली तर त्यांना फायद्याचं आहे. छान. कारण फक्त त्यांनी जपून आणि व्यवस्थित नीट अंदाज अभ्यास करून मगच पैसे गुंतवणूक करावी. अ, त्यानंतर तरुणींचे विवाह चांगले जमतील. अ, आरोग्याच्या तक्रारी, पोटाची तक्रार यांचे राहतील फक्त. किरकोळ पोटाच्या तक्रारी. पण ओव्हरऑल हे वर्ष यांना चांगलंच आहे कन्या राशीच्या लोकांना. ओके. नाही प्रॉब्लेम, सगळं व्यवस्थित आहे. ज्या लोकांनी पार्टनरशिप करावी का अ, या वर्षामध्ये? कन्या राशीच्या लोकांनी पार्टनरशिप या वर्षामध्ये करावी. पण पार्टनरशिप 1 वर्षाच्या कालावधीपर्यंतच करावी असं आहे. कारण ह्या राशीच्या लोकांचा स्वभाव कसा थोडा संशयी असतो. ओके, कन्या राशीच्या लोकांचा. ओके. त्यामुळे ते पार्टनरकडे नेहमी संशय वृत्तीनेच बघतात आणि ते पार्टनर त्यांना समजून घेणारा असला तर ठीक, नाही तर मग हं, फटकेच हं, उडणार ना, हं, हं. वाद होणार. त्यामुळे 1 वर्षापुरती पार्टनरशिप करायला मुदतीची काही हरकत नाहीये. ओके. आणि यांच्यासाठी फायनान्शियल इयर कसं असणार आहे? फायनान्शियल खर्च इयर हे छानच राहील. पैसे अडकलेले पैसे यांचे पण मिळणार. आणि यांचे पण लग्न या वर्षात लग्न होण्याचे होणार, चान्सेस आहेत. होणार, म्हणजे होणार. एकंदरीत यावर्षी ज्यांची लग्न अडकलीत, तुम्ही अडकली ती कोणत्याही राशीचे असाल सगळ्यांची होणार आहे. सगळ्यांची होणार आहेत यावेळेला. ओके. फक्त अपेक्षा ज्या आहेत मुलींच्या ह्या खूप आहेत. हं, 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 पालकांनी हं. आपल्या मुलींना समजून नीट सांगितलं आणि त्यांनी अपेक्षा नीट, कारण का 25-26व्या वर्षाच्या मुलांकडून अपेक्षा करतात त्यांचं घर राहावं, हं, सगळं हं, हं, सगळं हं. सेटल असावा. 25-26व्या वर्षी जे तुम्ही 50व्या वर्षी स्वतः सेटल झालेले असतात मुलीचे आई-वडील, परंतु मुलाकडून अपेक्षा करतात तो 26व्या वर्षीच त्याचा फ्लॅट असावा, तो सेटल असावा. तर अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. तर अशी अपेक्षा जर ठेवली नाही, तर ही लग्न लवकर जमतील या आणि अपेक्षांमध्ये कुठेतरी ॲडजस्टमेंट झाली ॲडजस्टमेंट पाहिजे. ही केली पाहिजे. ओके. यानंतरची तुळा रास आहे. हां. या तुळा राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष कसं असेल? तुळ राशीच्या लोकांनी मला मागच्या वेळेला पर्सनली फोन करून, "मॅडम तुम्ही आमच्या राशीबद्दल फार नाही सांगितलं बरं का," असं सांगितलंय. तर तुळ राशीची लोकं खूप छान असतात आणि ह्या राशीच्या लोकांना हे वर्ष खूप चांगलं आहे. ओके. फक्त ह्याच्यापर्यंत मार्च एप्रिलपर्यंत थोडासा त्रास आहे तुळ राशीच्या लोकांना, मार्च एप्रिलपर्यंत. परंतु पुढचा कालावधी हा त्यांचा खूप चांगला आहे. त्यांचे पण लग्न वगैरे व्यवस्थित जमतील एप्रिल मे नंतर, ओके, एप्रिल ओके, नंतरच. ओके. त्यांचे फक्त जे काही जॉब वगैरे काहींना मिळत नसतील, तर ते एप्रिल मेच्या नंतरच त्यांना जॉब वगैरे मिळतील आणि आरोग्याच्या दृष्टीने पण यांना असं काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त अंगदुखी वगैरे किरकोळ थोडंसं असं राहील. थोडंसं म्हणजे दाखवतंय. फायनान्शियली पण वर्ष चांगलं फायनान्शियली हे असणार. वर्ष चांगलं आहे. त्यांचे पण पैसे वगैरे वसूल होतील, पण एप्रिल नंतर. ओके, ओके. म्हणजे साधारणपणे प्रत्येक राशीला एक 2-3 महिने काहीतरी 2-3 त्रासाचे महिने आहेत. त्रासाचे पण आहेत. बाकीचे 8-9 महिने हे हे एक्सेलमध्ये चांगलेच. हो, चाललेत. हो. ओके, ओके. यानंतर जी रास आहे वृश्चिक रास, तर त्या राशीच्या लोकांसाठी कसं असेल हे वर्ष? वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे वर्ष चांगलंच आहे. कारण वृश्चिक राशीचा स्वामी पण मंगळ आहे. अच्छा. मेष आणि वृश्चिक ह्या 2 राशी मंगळासाठी आहेत. त्यामुळे तो अशा राशीच्या व्यक्तींना शिकवणार, कसं हं. आहे जगात कसं वागावं.
असं हम्म, हा मंगळ या राशीच्या लोकांना शिकवणार. आणि यांना थोडासा जून नंतर त्रास आहे. जूनच्या आत सगळे कामं यांची मार्गी लागतील. ओके. जून पर्यंत चांगला आहे. जून नंतर थोडेसे यांचे पण पैसे वगैरे मोठी रक्कम अडकण्याची शक्यता आहे. यांनी भावनेपोटी कोणालाही मोठी रक्कम देऊ नये, शक्यतो देऊ नये. कितीही जवळची व्यक्ती असली तरी कारण यांचे जून नंतर जर त्यांनी दिले पैसे तर ते अडकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे थोडासा मोठी हात आखडता हात घेतला आखडता पाहिजे. घेतला पाहिजे. ओके. आणि यांची हेल्थ कशी असेल या वर्षामध्ये? हेल्थ नाही काही प्रॉब्लेम नाही यायचा. फक्त पोटाचे गुप्त विकार वगैरे असं थोडं मूळव्याध वगैरे असं थोडंसं या राशीच्या लोकांना पाईल्सचा प्रॉब्लेम थोडासा असू शकतो. पण ते पण क्युअर होईल. असं काही मेजर असं काही मेजर नाहीये. असं काही नाहीये. ओके. यांनी मसालेदार पदार्थ, नॉनव्हेज शक्यतो खाणं टाळलं तर हे पण प्रॉब्लेम त्यांचे कमी येतील. ओके. आणि रिलेशन्स या लोकांचे? रिलेशन्स चांगले राहतील. मुळातच ह्या व्यक्ती फार अशा कोणाशी जास्त हे राहतच नाही. खूप अटॅचमेंट अशी ठेवत नाही हे लोक. तेवढं प्रॅक्टिकल असतात. त्यामुळे यांना जास्त दुःख होत नाही. डिटॅच्ड राहतात. डिटॅच राहतात. ओके, ओके, ओके. याच्या पुढची जी रास आहे धनुराशी, हो. या धनुराशीच्या लोकांसाठी 2025 कसं असेल? धनुराशीच्या लोकांना हे वर्ष चांगलं आहे. गुरुच्या अंमलाखाली या राशी आहेत. या राशीच्या लोकांना हे वर्ष खूप चांगलं आहे. त्यांना फायनान्शियली पण खूप छान आहे. यांना कुठलेही आर्थिक प्रॉब्लेम येणार नाहीयेत धनुराशीच्या लोकांना. ओके. आणि त्यांचे विवाह पण जमतील. खूप मागचे रेंगाळलेले म्हणजे अगदी खूप वय झालेली असतील त्यांचेही विवाह या ह्याच्यात जमतील. बाकी यांना फक्त पायाचा त्रास थोडासा दाखवतोय. पायाला त्रास होऊ नये म्हणून काळजी घ्यायची. पायाचा त्रास म्हणजे? अपघात थोडासा पायाला लागू नये ओके. म्हणून तेवढी काळजी घ्यायची. गुडघ्याचे विकार वगैरे होऊ नये म्हणून त्यांनी जपलं पाहिजे. ओके. वाहन जपून चालवलं पाहिजे. ते पण वाहन जपून चालवायचं ते एप्रिल पर्यंत. एप्रिल नंतर मग यांना काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, ओके. आणि फायनान्सेस यांचे व्यवस्थित असणार? फायनान्शियली व्यवस्थित पैसे आहे. कुठं पैसे अडकणार वगैरे असं अडकणार काही नाहीये? नाही. ओके. आणि लग्न होऊन जाणार होऊन आहे जाणार सगळ्यांची. होणार. याच्यानंतरची जी रास आहे मकर रास, हो. तर मकर राशीसाठी मग हे वर्ष काय सांगते तुम्हाला? मकर राशीची 7.5 संपते आता. ओके. 29 मार्चला संपते 7.5. ओके. त्यामुळे 29 मार्च पर्यंत मकर राशीच्या लोकांना थोडंसं त्रास आहे. परंतु ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी चांगला आहे त्यांना मकर राशीच्या लोकांना त्याचा फायदा पण होईल. ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी चांगला आहे. आणि त्याच्या मार्च नंतरचा कालावधी जो आहे मकर राशीच्या लोकांना चांगलाच आहे. त्यांचे पण विवाह वगैरे अडकले असतील तर ते पण होतील. हे वर्ष सगळ्याच दृष्टीने चांगलंच आहे. मंगळ हा सनसनाटीच आहे. सनसनाटी मंगळ हा एक घाव दोन तुकडे करणारा आहे. अच्छा, म्हणजे जे अच्छा. काय आहे ते मार्गी लावणार आहे. लावणार आहे. ओके, ओके. म्हणजे चांगलं तर चांगलं, वाईट तर वाईट, पण तो मार्गी लावणार आहे. लावणार असेल. आणि ओके. त्यांचे जे रिलेशन असतील किंवा नातेसंबंध असतील त्याच्यात सुधारणा वगैरे होईल. ज्यांचे मागे भांडणं वाद झालेले असतील ते पॅचअप होतील. क्या बात आहे. खूप. हो. त्यामुळे ह्या राशीच्या लोकांनी 7.5 संपल्याचा त्यांना आनंद होईल आणि अनुभव पण येईल. ओके, ओके. पण पॅचअप करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की एक पुस्तक आपण दुसऱ्यांदा वाचायला घेतलं तरी पुस्तकाचा शेवट बदलत नाही. आणि आपण कुंभ राशीकडे जाऊया. तर कुंभ राशीच्या लोकांसाठी 2025 कसं असेल? कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च पर्यंतचा कालावधी चांगला आहे. ओके. त्यांना नवीन नवीन कामं मिळतील. नवीन कामांची सुरुवात होईल. त्यानंतर फक्त मे आणि जून हा कालावधी थोडासा त्यांना त्रासाचा आहे. जून पासून पुढे वर्षभर खूप पुढचं चांगलं आहे. त्यांना वा. पैसे वगैरे इतके दिवस जे पैसे मिळाले नसतील ते पैसे मिळतील. आणि त्यांचे पण विवाह ज्यांचे अडकले असतील ते विवाह जमतील, होतील. आणि नवीन नवीन व्यवसाय काढण्यासाठी नवीन तरुण जे आहे ते उद्युक्त होतील, प्रयत्न करतील. आणि ज्यांना सर्व्हिसमध्ये आहे शक्यतो ह्या व्यक्ती पण थोड्या कुंभ राशीच्या व्यक्ती पण संशोधक आणि हुशार असतात. त्यामुळे ह्या व्यक्ती पण सर्व्हिस करण्याकडे कल कमी असतो. अशा व्यक्ती पण व्यवसाय करण्याकडे कल असतो. ओके. सिंह राशी सारखाच. त्यामुळे ह्या व्यक्ती पण नवीन नवीन व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतील. आणि नवीन तरुणांना नोकरीची संधी वगैरे देतील. ओके. आणि यांचे नातेसंबंध कसे असतील? नातेसंबंध ह्या व्यक्तीच्या लोकांचे चांगले आहेत.
ओके. सुधारणा वगैरे होईल. जुने नातेसंबंध असतील बिघडलेले ते पण सुरळीत होतील. आणि हेल्थ वाईज आपण बघितलं तर या हेल्थ वर्षामध्ये वाईज यांना एवढा प्रॉब्लेम नाहीये. ओके ओके नाही, सगळं व्यवस्थित सगळं जाणार आहे. व्यवस्थित फक्त जाणार आहे. 1-2 महिने फक्त 2 आपल्याला महिने थोडीशी तेवढे काळजी त्रास घ्यायची. असतील. हो. ओके. सो यापुढची जी रास आहे मीन रास, तर मीन राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष कसं असेल? मीन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप चांगलं आहे. हं, त्यांना हं. त्यांना पण आर्थिक दृष्टीने चांगलं आहे, फायद्याचं आहे. ह्या राशीच्या लोकांना 7.5 आहे मधला टप्पा. 7.5चा मधला टप्पा आहे ह्या ओके. राशीच्या लोकांना. पहिलं 2.5 वर्ष मार्चमध्ये संपतंय संपलं. आणि हां. दुसरं 2.5 वर्ष चालू होतंय. परंतु ह्या राशीच्या अध्यात्माकडे ह्या लोकांचा कल चांगला जाईल. ओके. आध्यात्मिक दृष्टीने आणि थोडा स्वप्नाळू असल्यामुळे यांना पण असं वाटतं आपण लॉटरीची तिकीट घेतली तर फायदा होईल किंवा शेअर्समध्ये गुंतवले तर. पण यांनी हरकत नाही घ्यायला, परंतु खूप आहारी जाऊ नका, खूप मोहात अडकू नका. थोड्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करून बघा, पण लाँग टर्मची गुंतवणूक करा. शॉर्ट टर्मची गुंतवणूक करून शरीराला त्रास होईल, हार्टला त्रास होईल असे ओके. निर्णय घेऊ नये. ओके. अशा व्यक्तींनी फक्त शेअर्समध्ये, म्युच्युअल फंडमध्ये वगैरे गुंतवले तर त्यांना त्याचा फायदा होईल. विचार करून गुंतवणूक विचार यावर्षी करून करायची करावी. आपल्याला. हां. ओके. आणि या पण लोकांनी होईल मग फायदा त्यांना. अ, आता गुंतवणुकीचा मुद्दा आला की तिथं सल्लागाराचा प्रश्न येतो. हो. सो सल्ला कितपत घ्यायचा लोकांचा? हां. का स्वतःच्या जजमेंटवरती पुढे स्वतःच्या जायचं? जजमेंटवर नको. त्यांनी जाणकार जे तज्ञ असतात, हं, त्या हं, हं. तज्ञांकडून सल्ला घेऊन आणि मग इन्व्हेस्टमेंट करावी. ओके. आणि ह्यांना आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष कसं असणार आहे? सगळं ओके एकदम? आरोग्याच्या दृष्टीने त्यांना थोडंसं त्रास आहे. पायाच्या तक्रारी राहतील. म्हणजे फूट म्हणजे तळपाय जे असतात, हं, हं, त्या हं. तळपायाला त्यांना त्रास दाखवत आहे. ओके, त्यांना ओके. म्हणजे काहींना कुरूप होणं किंवा काहींना अँकल असं दुमडला जाणं किंवा मुरगळला जाणं पाय, हं, 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 असं ते हं. थोडेसे ते प्रकार होण्याची शक्यता आहे. परंतु तसं या व्यक्ती बॅलन्स माइंड असतं. तसं म्हणजे मीन राशीचे लोक जे असतात स्वप्नाळू जरी असले हं. तरी ते पोहणारे असल्यामुळे त्यांना त्याच्यातनं पण ते बॅलन्स करता बॅलन्स येतो. करता येतो. ओके. आणि यांचं लव्ह लाईफ कसं असेल लव्ह लाईफ यावर्षी? वगैरे पण चांगलं आहे. अशा व्यक्तींचे जे काही प्रेम, लव्ह अफेअर आहेत ते सक्सेसफुल होतील. क्या बात है! हो, सो हो. जर यावर्षी आपल्याला घरी सांगायचा विचार करत असाल की आमचं आहे, तर नक्की सांगा. सांगायला काही हरकत नाहीये. लग्नापर्यंत हो, नक्की हो, जाईल. हो. अ, आणि घरातनं विरोध नाही होणार. क्या बात है! हे तर बऱ्याच हो, जणांसाठी हो, आवश्यक असतं. हो. सो अशा रीतीने आपला 12 राशींचा तर करून झालेला आहे. पण बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे की आमच्या मुलाची एकाग्रताच कमी आहे हो, हो. किंवा आजकाल तो एक प्रॉब्लेम पण झाला. मध्ये मी एक सर्व्हे हे करत होतो की आपलं अटेन्शन टायमिंग जे आहे एका गोष्टीवरचं ते मॅक्सिमम 8 ते 8.5 सेकंदाचं आहे. हो. त्याच्यापुढं आपल्याला काहीतरी चांगलं आलं पाहिजे तर आपण टिकून राहतो. टिकून राहतो. सो लहान मुलांची एकाग्रता अभ्यासामध्ये किंवा ते जे करतायत त्यामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याकडे काय उपाय आहे का? हो, हो. उपाय असतात. काय लहान मुलं तशी चंचल असतातच. आई-वडील मला पण विचारत असतात, "मॅडम आमच्या मुलाची एकाग्रताच कमी आहे, तर हं, अभ्यासच हं. करत नाही, 5 मिनिटं पण एका जागेवर बसत नाही." मग असं असताना आई-वडिलांनी मुलांवर ते मारतात हो ते मुलांना. ते चुकीची पद्धत आहे ही. त्यांनी मारू नये मुलांना. त्यांना गोडीत समजून सांगायला पाहिजे. पण समजून सांगूनही जर ऐकलं नाही, हं. तर आई-वडिलांनी आईने किंवा वडिलांनी गणपती स्तोत्र 3 वेळा तरी म्हटलं पाहिजे. आणि ओके. पाणी अभिमंत्रित करायचं. अभिमंत्रित करायचं म्हणजे पाणी घ्यायचं ग्लासमध्ये, त्याच्यावर हात ठेवायचा आणि 3 वेळा गणपती स्तोत्र प्रणम्य शिरसा देवम, हं. गौरीपुत्रम विनायकम हे जे स्तोत्र आहे ते म्हणायला पाहिजे 3 वेळा आणि ते पाणी त्या मुलाला द्यायचं. त्याची एकाग्रता ही वाढेल, ओके, नक्कीच वाढेल. ओके. आणि मग त्याच्या झोपण्याच्या उशीमध्ये जर मोरपीस ठेवलं झोपण्याच्या गादीखाली हं. मोरपीस, तर अशी मुलं ही अभ्यासात एकाग्रता ही त्यांची लवकर होईल. पण ते कुठे ठेवायचं? बेडशीट आणि बेडच्या मध्ये ठेवायचं का गादीच्या बेडशीट खाली? गादीच्या खाली नाही. बेडशीट जे असतं, त्या हां, हां. बेडशीटच्या खाली त्याच्या डोक्याखाली येईल असं ओके, ठेवायला ओके, पाहिजे. ओके. आणि त्याच्यावरती उशी ठेवायची का नाही मग? उशी ठेवली तरी चालते. काही अडचण हां, नाही. काही अडचण नाही. ओके. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे लग्न ठरत नाहीयेत. हो. आम्ही कितीही प्रयत्न करा, कधीतरी मुलींच्या अपेक्षा जास्त आहेत, कधीतरी मुलांना ती मुलगी पसंत पडत नाहीये. हे कुठेतरी ते एका ठिकाणी जे यायला पाहिजे ते होत नाहीये आणि पण लग्नाचं वय तर निघून चाललंय. अशा लोकांनी या वर्षी काय केलं पाहिजे का त्याच्यावरती काय उपाय आहे? हो, या वर्षात लोकांनी
म्हणजे जे तरुण आणि तरुणी आहेत त्यांनी एक उपाय, असा साधा सोपा उपाय आहे. कुंडीमध्ये तुळशीचं रोप घ्यायचं किंवा तुळशीचं रोप असलेली कुंडी घ्यायची, त्याच्यात बाळकृष्ण ठेवायचा आहे. ओके. आणि त्या बाळकृष्णाची पूजा करायची, तुळशीची पूजा करायची आणि त्या तुळशीला गोपाळकृष्ण जसं ठेवलेला असेल त्या याच्यामध्येच त्या कुंडीला प्रदक्षिणा घालायच्या, 3 प्रदक्षिणा किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. रोज नाही घालायच्या, 3 दिवस लागोपाठ घाला, नंतर एकादशीला वगैरे घातली तरी चालेल. नंतर मग म्हणजे एकादशी टू एकादशीच एकादशी टू एकादशी, पण लवकरच लग्न जमतात. ओके. आणि हे वर्ष आहे लग्नाचं, तर आपण हा उपाय करून बघायला काय हरकत नाही. हरकत नाही. ओके. आणखीन एक विषय आहे, म्हणजे आता हे मी थोडेसे कॉमन हो. जे आपल्या डोळ्यासमोर येतात ते प्रश्न विचारतोय, तो म्हणजे पैसे अडकले. हो. आणि म्हणजे त्यावेळी त्यानं अशी विनवणी केली होती आणि खूप जवळचं आहे आणि मला असं वाटलं की अरे मी आहे, माझ्याकडे पैसे आहेत तर द्यायला काय हरकत आहे. पण आता ती व्यक्ती पैसे परत द्यायचं नावच घेत नाहीये किंवा विषय काढला तर विषय टाळतीये. तर अशा वेळी ते अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? अशा वेळेला अडकलेले पैसे मिळवण्यासाठी जायपत्री असते मसाल्यातली, ती आणि तुळशीची काडी, ओके. ती एका छोट्या रुमालामध्ये घालायची आणि ज्या व्यक्तीकडून पैसे येणं आहे त्या व्यक्तीचं कुलदेवीला प्रार्थना करून सांगायचं की त्यांना जरी काही अडचणी असेल तरी त्यांच्या अडचणी सॉल्व्ह होऊ दे आणि माझे पैसे मला परत मिळू दे. काही वेळेला त्या व्यक्तींची पण इच्छा नसते, अशातला भाग नसतो, त्यांनाही द्यायचे असतात पैसे, पण त्यांचेच प्रॉब्लेम इतके असतात की त्यांना ते देऊ शकत नाही, बाहेर पडता येत नाही. मग तुम्ही कुलदेवीला पण प्रार्थना करायला पाहिजे की पैसे आमचे लवकर मिळू दे आणि त्यांनाही मार्ग मिळू दे, म्हणजे आम्हाला आमचे पैसे मिळतील. आपल्या स्वतःच्या कुलदेवीला प्रार्थना, स्वतःच्या कुलदेवीला प्रार्थना. ओके. ओके. आणि आणखीन एक मॅडम शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे की मी डॉक्टरांचे उपाय केले किंवा मी अनेक वैद्य आणि यांच्याकडे जाऊन आलो आणि तरी सुद्धा मला जे बरं वाटायला पाहिजे ते बरं काय वाटत नाही, तर असं होत असेल तर काय करायचं? तर अशा व्यक्तींनी सूर्यप्रकाशामध्ये सकाळी 8 ते 9चा जो कालावधी असतो त्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवायचं आणि त्या सूर्यप्रकाशातलं पाणी ते प्यायचं. ओके. आणि सूर्यनमस्कारही रोज घातले तर बेटर राहतं. अशांना प्रॉब्लेम नाही येणार. योगासन, प्राणायाम आणि श्रीसुक्त जर त्यांनी म्हटलं तर त्यांना आरोग्याच्या तक्रारी त्यांच्या कमी होतील. ओके. आणि आर्थिक जो त्यांना सारखा दवाखान्यात वगैरे पैसे घालावे लागतात तर ते पैसे त्यांना द्यायची एवढी हे पडणार नाही. त्यांनी श्रीसुक्त 3 वेळा म्हणू दे. ओके. रोज करायचं? रोज करायचं. आणि पाणी कशात ठेवायचं? तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं बेटर राहील. ओके. चांदीच्या ग्लासमध्ये किंवा तांब्याचं बेटर राहील. सो बेसिकली हे वर्ष सगळ्यांसाठी भरभराटीचं असणार आहे, चांगलं असणार आहे आणि गोष्टी मार्गी लागतील, एकतर होतील किंवा नाहीच होणार, पण गोष्टी मार्गी लागतील. तर मंडळी, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे सांगितलेले आहेत ते जनरल प्रेडिक्शन्स आहेत. कदाचित काही गोष्टी होतील, काही गोष्टी तेवढ्या प्रमाणात होणार नाही. त्याचा अर्थ असं नाही की बाबा माझं प्रेडिक्शन चुकलंय किंवा काय. हे सगळ्यांनी लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि दुसरं, हे एक शास्त्र आहे, त्यामुळे ह्याच्यावरती विश्वास तुमचा असेल तर ह्याच्या नादाला आपण लागणं योग्य आहे. नसेल विश्वास तर आपण फक्त चुका काढत राहणं हे आपल्यासाठी नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्या शंकांसाठी आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मॅडमचे संपर्काचं साधन दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती मॅडमशी संपर्क करू शकता. निश्चितच मॅडम, तुम्ही आलात आणि या वर्षाबद्दल आम्हाला जे काही सांगितलं त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.